कशाचे त्याला उणे रे कशाचे, ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहानकृत शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 46व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त असे म्हणाला, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवितो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. पंडित नेहरूंनी आपल्या तरुण मुलीला अर्थात इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, चूक व बरोबर काय आहे हे ओळखण्यासाठी मी तुला एक निकष सांगून ठेवितो. तुला लपवावेसे वाटेल असे काहीही करू नकोस, कारण जे काही तुला लपवावेसे वाटते ते चूक असते. होय, चूक लपवावीशी वाटते कारण ती पाप असते. अंधकार मनुष्याला त्याची दुष्कर्मे व दुष्कृत्य लपविण्यास मदत करीतो. म्हणून पापात जीवन जगणारा मनुष्य अंधाराची आवड धरितो. त्याउलट प्रकाश दुष्कृत्य उघडकीस आणितो. दुष्कर्मे उघडकीस आणणारा हा प्रकाश नेमका काय किंवा कोणता आहे? तो प्रकाश तर ख्रिस्त आहे. ख्रिस्त भूतलावर प्रकाश म्हणून आला व त्याने मनुष्याला सत्य व असत्य, योग्य व अयोग्य मार्ग, सद्वर्तन व दुर्वर्तन अगदी स्पष्ट व सोप्या भाषेत सोदाहरण समजावून सांगितले. जो सत्याची आवड धरितो तो प्रकाशाची आवड धरितो. जो सत्कृत्य करीतो तो ती प्रकाशात यावीत अशी इच्छा करीतो. व जो प्रकाशाची आवड धरितो तो जीवनाचा मार्ग स्वीकारितो. योहान 8:12 ख्रिस्त म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या ठायी जीवनाचा प्रकाश राहील. होय, आम्ही अंधारात न राहता जीवनाच्या प्रकाशात यावे म्हणून ख्रिस्त भूतलावर आला, आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. जो त्याच्यावर विश्वास ठेवितो त्या प्रत्येकास तो सार्वकालिक जीवन बहाल करीतो. आपण प्रकाशाची आवड धरणार की अंधकाराशी मैत्री करणार? योग्य निवड करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.